8 एप्रिल सोमवती अमावस्या. तर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. त्यांचे सर्व दोष, अडचणी, संकटे दूर होतील. तर बघा, आता पेपर झाल्यामुळे प्रत्येकाची मुलं घरी सुट्टीसाठी आलेले असतील, बाहेरगावी हॉस्टेलवर असतील, ते देखील घरी आलेले असतील. तर त्यासाठी प्रत्येकाने हा सोमवती अमावस्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा. त्यासाठी काय करायचं आहे, आपले 2 मुलं असो, 3 असो किंवा 1 असो, त्या प्रमाणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. 2 मुलं असेल तर 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे आणि तो आपल्याला भात शिजवायचा आहे. भात शिजवत असताना तो अळणी भात शिजवावा. त्यानंतर आपण देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे. सकाळी हा उपाय आपल्याला 12च्या आत करायचा आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण मुलांना अंघोळ घालून घ्यायची आहे. अंघोळ घातल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आणि आपण देवासमोर पाठ चौरंग किंवा बसकर किंवा खुर्चीवर मुलाला बसवायचं आहे. 2 मुलं असेल तर 2 ध्रुवांमध्ये हा भात घ्यायचा आहे. मुलांवरून 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर हा भात काळ्या कुत्र्याला किंवा टेरेसवर पक्ष्यांसाठी ठेवायचा.